हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव नम्रता दाभाडे. तर आहेत माझे व्हिडिओ कधी येतात कधी नाही येत, कधी येतात कधी नाही येत. तर इथं मशीनचं ते हे आहे मुंडकं ते म्हणतात, ते वरचं भाग तो खराब झाला होता, तो शिवायला टाकला होता. तर काही ते इथं पडलेला होता पसारा, पाणीच नव्हतं. 10 दिवस झाले होते, नळाला पाणी नव्हतं. पाणी सगळं संपलं होतं बाहेरचं ड्रामातलं हे ते. तर असा काही पसारा पडलेला होता. सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं झाला होता, पण भांडे एवढं मोठं पडलेली होती की बस काही सुचतच नव्हतं काय करायचं आणि काही नाही म्हणून. तिकडून बाहेरचा दरवाजा आहे, ते इकडून आहे, इकडून बाथरूम वगैरे आहे, थोडासा वाडा आहे. तर असं काही आहे, तुम्हाला दाखवते. इकडं बाथरूम वगैरे सगळं पाणी संपलेलं आहे. तिकडं ती मावशी, तिची मुलगी मावशी राहते समोरच किरायनी, त्यांचे पण 2 ड्राम येते, ते पूर्ण खाली झाले, काहीच पाणी नव्हतं. मला आता काय काय नाही. आणि ते थोडंसं बोर चालू करून घेतलं होतं वापरायला. तिथे झाला तर संध्याकाळचा टाईम. त्रिशापासून ती खुर्चीवर ड्रॉइंग करणं कर लो यार. कसं काढलं, कसं कलर दिल्यावर खूप छान दिसत होतं ते. अशी काही ड्रॉइंग काढली होती, कलर देणं चालू होतं. स्केच पण आणली होती त्याच्यासाठी. बाजारात गेली भाजीपाला वगैरे आणायला, ते पण दाखवलं तुम्हाला. त्यांनी लगेच कलर देणं चालू केलं होतं. ते बसली होती, तिला म्हटलं हाय कर. तुझं पॅड कुठे दाखव बरं. येतं पप्पाच्या मांडीवर. तिला म्हटलं, तिला पण तिच्या पप्पानी पॅड आणलेला आहे. तिचं चालू होतं मला पॅड आणायचा, पॅड आणायचा. तर तिला म्हटलं दाखव टॉम अँड जेरीचा. तिच्या बॅगमध्ये बसत नाही, बॅगमध्ये छोटी पॅड मोठा होतो. तर ते चालू होतं त्यांचा अभ्यास पोरांचा. माझं स्वयंपाकाचा टाईम चालू होतं. बाहेर नळाला पाणी आलेलं होतं, भरलं होतं. तर मी खूप उशीर आला होता 10 दिवसांनी. तर इथं चालू होतं स्वयंपाकाचा टाईम. खिचडीच टाकायची होती. तर इथं चालू होतं त्यांचं पोरांना बाहेर घेऊन जाणं. त्यांना म्हटलं भाजीपाला त्या काही निवडून ठेवते, लसूण पण पुरते आणलं होतं. चालू होतं इथं तुम्हाला दाखवणं कसं काय. इतकं लांबून दिसणार नाही, तर माझा हात जवळ घेऊन दाखवणं चालू होतं. सम्यकचं चालू होतं कलर देणं. त्रिशा गेली ती वाटतं, बहुतेक होती बसलेली, काय माहिती. इथं चालू होतं आमच्या गप्पा मारत मारत ते करणं, माझं करणं. पोरांना बाहेर घेऊन जातो म्हणे, आणतो म्हणे एखादी चक्कर मारून. हो सर म्हटलं ठीक आहे चालेल. असं काही चालू आहे. एका रूममध्ये ॲडजस्ट करावं लागतं, तरी पण त्यात मुलं तिकडं मम्मीकडेच राहतात. तर असं यांचं चालू होतं बघणं. कसं बघा काय झालं होतं काय माहिती. आम्हाला हसू येत होतं, मला पण आता हसू येतंय. तिकडे सम्यक पण हसत होता. अशी कॉमेडी भरलेली घरात एक ना एक. इथं बसलेली त्रिशा आईस्क्रीम खात. बाहेर जाऊन आले ते, कुल्फी आणली होती त्यांनी. त्यांना म्हटलं कशाला आणली, सर्दीची आधीच त्यांना सर्दी वगैरे. बाहेर पावभाजी खाऊन आले, मला सांगायचं पत्ता नाही. आल्या की आणली, खाल्ली म्हणून आली. जातो मग त्या सम्यकचं चालू होतं. नंतर मम्मीला सांगितलं का त्यांचं करायचं गेलं म्हणते कायमचं नाही सांगायचं आहे ना. तर झालं इथं मम्मीकडून मी दुपारी पाणी आणून भांडे घासले होते. जेवढे तुम्हाला आधी दाखवले ना ते भांडे दुपारी मी घासून काढले होते सगळे. तर बऱ्यापैकी वाटत होतं. फरशी पण पुसून काढली होती. ते इथं हे सम्यक झालं होतं. कलर देणं खूप छान दिसत होतं. इथं चालू झाले आमचे जेवण. तिकडं दिलं सम्यक म्हणे मी तिकडंच खातो आईकडं. तर ठीक आहे, त्याला तिकडं दिली, मम्मीला त्यांना पण दिली, पप्पांना पण. ते इथं बसलो होतो आम्ही. तर या कोणाकोणाला आवडतो पुलाव मिक्स, त्यात बटाटा, फ्लावर, शिमला मिरची वगैरे टाकलं होतं. डाळ वगैरे मी काही टाकत नाही, कोणी कोणी डाळ पण टाकतं, पण ते मला आवडत नाही.
डाळ टाकून खाल्लं. सकाळी ती मटकी होती, त्यांनी काही खाल्लंच नाही डबा. त्यांना म्हटलं आता खा ते पण, हे पण खा. तर असं काही आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओला सपोर्ट करा, असंच राहू द्या. जरा सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करत जा. ते कमी आहे. चला तर आजचा व्हिडिओ एवढाच. बाय.